नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे भूमी मानसीला म्हणत असते की मनू, मी आज ऑफिसमध्ये गेले होते. तिथे आत्यांबरोबर माझं खूप काही झालं. आमच्या दोघींमध्ये वाद झाला आणि मी आत्यांना आता चॅलेंज केले की मी त्यांना दोन गोष्टींची आठवण करून दिली की माझ्या क्षितिजाचं अपहरण आणि आमच्या गाडीचा झालेला अपघात, या दोन्ही गोष्टींच्या मागे रागिनी आत्याच आहेत हे मला माहिती आहे. आणि आता त्यांच्या विरोधात लवकरात लवकर पुरावे गोळा करून मला त्या आकाशच्या समोर आणायचे आहेत. आणि आमच्या अपघाताच्या मागे इथे आकाश नाही आहे, तर खरं तर रागिनी पटवर्धन आहे हे सुद्धा मला संकर्षणला दाखवून द्यायचं आहे. त्यामुळे मला आत्यांच्या विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी तुझी मदत लागणार आहे. तू करशील का माझी मदत? तेव्हा इथे मानसी म्हणत असते, ताई, आपल्या दोघींमधलं नातं तू विसरले असशील. मी अजून विसरलेले नाही आहे. आणि मी तेव्हाही तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी होते आणि आताही मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, थँक्स मनू. आणि ती म्हणते की ज्या वेळेला आम्ही गाडी घेऊन निघालो देवदर्शनासाठी, तेव्हा गाडी सुरळीत सुरू होती. त्यानंतरला गाडीचे ब्रेक फेल झाले होते. याचा अर्थ मला असं वाटतंय की गाडीच्या ब्रेकबरोबर कोणीतरी आधीच छेडखाणी केली होती. तेव्हा मानसी म्हणते, हो ताई, अगं बरोबर बोलतेस तू. मी तुला सांगितलं होतं ना, जेव्हा तुम्ही गाडी घेऊन निघाला होतात तेव्हा तिथे ऑइल सांडलं होतं. मी आईंना सुद्धा त्याबद्दल सांगितलं होतं, पण आईंनी इथे त्या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही. तेव्हा भूमी म्हणत असते की त्या कसं काय लक्ष देतील, हे सगळं त्यांनीच तर घडून आणलं होतं ना. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते की मनू, आपल्याला माहिती आहे हे सगळं आत्यांनीच केले, फक्त आपल्याला पुरावा हवा आहे. आणि म्हणूनच मी तुला सांगते, आपल्या बंगल्याच्या बाहेरील जो CCTV कॅमेरा आहे ना, तेव्हा ते कॅमेऱ्यामध्ये नक्कीच ते फुटेज असेल ज्या वेळेला गाडीचे ब्रेक फेल करण्यात आले होते. तेव्हा तू एक काम कर, आपल्या वॉचमनला सांगून त्या दिवसाचं किंवा त्या दिवसाच्या आधीचं CCTV फुटेज मिळव. कारण ज्या वेळेला आम्ही गाडी घेऊन निघालो होतो त्याच्या आदल्या दिवशी गाडी बंगल्याच्या बाहेरच पार्क होती दिवसभर रात्रभर. तेव्हाच कुणीतरी ब्रेकबरोबर छेडखानी केली असेल. तेव्हा तू एक काम कर, आपल्या वॉचमनला भेट आणि त्यांच्याकडून ते CCTV फुटेज मिळव, ते पेनड्राईव्हमध्ये घे. तेव्हा मानसी म्हणते, ताई, अगं पण हे सगळं आपल्या वॉचमनला नाही जमत, त्यांना नाही येत हे सगळं. तेव्हा भूमी म्हणते, मग आपल्याला CCTV फुटेज आता कोण देणार? तेव्हा मानसी म्हणत असते, ताई, अगं आपल्या इथे CCTV कॅमेरे बिघडले तर रिपेअर करण्यासाठी तो मुलगा येतो, तो आपल्या प्रशांतचा मित्र आहे, आपल्या ओळखीतला आहे ना तो. मी एक काम करते, मी त्याला सगळं काही सांगते, त्याला लवकरात लवकर बोलावते आणि CCTV फुटेज त्या दिवसाचं किंवा त्याच्या आधीचं मी मिळवते आणि ते पेनड्राईव्हमध्ये घेऊन मी तुला नक्की देईन. तेव्हा इथे भूमी म्हणते, ठीक आहे. तेव्हा इथे दोघीजणी आता आपापल्या घरी येतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमीने सगळी पूजेची तयारी केलेली असते. तरी ते जेवती पूजा असते तेव्हा सगळी तयारी केलेली असते. सुलक्षणा तिथे येते आणि म्हणते, काय गं हे काय करतेस तू? तेव्हा भूमी म्हणते, जेवती पूजन आहे ना, त्याची पूजा करते. तेव्हा इथे सुलक्षणा म्हणते, हो मला माहिती आहे सगळं, पण म्हणून तुला हे सगळं करायची गरज नाही आहे. माझ्या पल्लवीची जागा घेण्याचा प्रयत्न करू नकोस. तेव्हा भूमी म्हणत असते, मी पल्लवीची जागा घेत नाही आहे, ही पूजा मी आपल्या ओजससाठी केली आहे. तेव्हा सुलक्षणा म्हणते, पण तुला काय गरज आहे हे सगळं करायची? तेव्हा इथे काका म्हणतात, सुलक्षणा, अगं ती पूजा करते तर त्याच्यामध्ये तुला अडचण काय आहे? तेव्हा इथे सुलक्षणा म्हणते, घ्या, ह्या मुलीने आहे ना घरातल्या सर्व माणसांबरोबर इथे चांगली मैत्री केली, सगळ्यांवरती अगदी गारूड घातले या मुलीने. तेव्हा संकर्षण म्हणत असतो, एक मिनिट, भूमी हे जे काही करते ओजसच्या भल्यासाठी करते. तेव्हा हे पल्लवीला सुद्धा नक्कीच आवडेल. पल्लवीला या गोष्टीचा राग येणार नाही की भूमी ओजससाठी ही पूजा करते. त्याच्या भल्यासाठी जे काही असेल ना, त्याचा पल्लवीला आनंदच होईल. तेव्हा भूमी ही पूजा करते, तिला करू द्या, प्लीज तमाशा करू नका. तेव्हा इथे काका म्हणतात, सुलक्षणा, हे बघ, भूमी जे काही करते ते ओजसच्या भल्यासाठीच करते ना, मग तू कशाला उगाच त्याच्यामध्ये मोडका घालतेस? तेव्हा सुलक्षणा म्हणते, बघा बघा, मी म्हणाले होते ना की या मुलीने सगळ्यांवरती गारूड घातले म्हणून, पण किती काही झालं ना तरीसुद्धा मी तुला माझ्या पल्लवीची जागा घेऊ देणार नाही, कळलं का तुला? असं म्हणून आता सुलक्षणा तिथून निघून जाते. भूमीला खूप वाईट वाटतं, पण इथे संकर्षण आणि काका दोघेही भूमीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. सुलक्षणाला इथे
आता भूमीला जास्त काही बोलू देत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जेवती पूजा असते. त्याच्यामध्ये जी काही मांडणी करायची असते ती संपूर्ण मांडणी इथे आता व्यवस्थितरित्या भूमीने केलेली असते. तर इथे आता महाजनांच्या घरीसुद्धा हा मान घेतलेला असतो रागिणीने. रागिणीने सुद्धा ज्योतिपूजन ठेवलेलं असतं. तिने सुद्धा इथे सगळी मांडणी वगैरे केलेली असते आणि आता पूजेचा मान हा रागिणी स्वतःलाच घेते. भूमी घरामध्ये नाही आहे, तर पूजेचा मान, अधिकार, हक्क सगळे आता तिच्याकडे आल्यासारखे तिला वाटत असतात. पण इथे भूमी आता कुठेही असू दे, ती आपल्या कर्तव्याला कमी पडत नाही. तिने इथे सुद्धा आता ज्योतिपूजन ठेवलेलं असतं आणि ती खूपच चांगल्या पद्धतीने पूजा पार पाडते. त्यानंतरला इथे पूजेचा प्रसाद ते काकांना देते आणि संकर्षणला देते आणि म्हणत असते की संध्याकाळी मी ओजस आणि इथे क्षितिजा दोघांना सुद्धा ओवाळेन. तेव्हा इथे संकर्षण म्हणतो ठीक आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, भूमी इथे आता देवासमोर येऊन उभी राहते आणि म्हणते की आकाश, मला माहिती आहे तू मला आणि क्षितिजाला खूप जास्त मिस करत असणार आहेस. मला सुद्धा तुझी आणि आपल्या घराची खूप आठवण येते. आज मी आपल्या घरी असते तर तुझ्यासाठी, क्षितिजासाठी, सगळ्यांसाठी ही पूजा केली असती. पण मला तिथे आता येता येणार नाही आहे. पण मी लवकरच तुला निर्दोष सिद्ध करेन आणि आपल्या घरी परत येईन, असं भूमीने ठरवलेलं असतं. तर इथे आकाशसुद्धा तेच म्हणतो की भूमी, तू आता इथे असायला हवी होतीस. आता ही पूजा तर चालू आहे, पण मला या सगळ्यामध्ये अजिबात रस नाही आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की आकाश, थांब मी तुला ओवाळते. तेव्हा आकाश म्हणतो, आत्या अगं आधी मला कशाला, आधी अथर्वला ओवाळ ना. तेव्हा रागिनी म्हणते, अरे हो, त्याला तर मी ओवाळणारच आहे, पण आधी तुला ओवाळते, तू या घरातला ज्येष्ठ आहेस ना म्हणून. तेव्हा इथे आधी ती आकाशला ओवाळते, नंतर रागिनी अथर्वला ओवाळते आणि त्यानंतरला ती मानसी आणि पौर्णिमाकडे सुद्धा ती जात असते. तेव्हा इथे मानसीला ओवाळल्यानंतर इथे रागिनी म्हणत असते की ये पौर्णिमा, तू सुद्धा ये. तेव्हा पौर्णिमा म्हणते, का, आम्हाला कशाला? तेव्हा रागिनी म्हणते, अगं असं काय करतेस? आता अथर्व, आकाश जसा माझा मुलगा आहे तशा तुम्ही दोघीजणी माझ्या मुलीच आहात ना. मग आता या दिवशी मी तुम्हाला सुद्धा ओवाळायला पाहिजे. तेव्हा इथे रागिनी मानसीला ओवाळते. त्यानंतर पौर्णिमाला सुद्धा बोलवत असते, पण पौर्णिमा काही येत नाही. तेव्हा रागिनी म्हणते, हो बाई, बरं बस, तिथेच बस, मीच येते तुझ्याजवळ तुला ओवाळायला. तेव्हा इथे रागिनी पौर्णिमाजवळ जाते, तिलासुद्धा ओवाळते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता रागिनी येत असते आणि म्हणत असते की देवी आई, माझ्या इथे सर्व मुलांना सुखी ठेव गं बाई, सगळ्यांवरती तुझा आशीर्वाद असू दे. तेव्हा त्याच्यामध्ये ती अभिजितचं सुद्धा नाव घेते. तेव्हा पौर्णिमाला राग येतो आणि ती म्हणत असते की बास झाली तुमची नाटकं. तुम्ही माझ्या इथे अभिजितला परत आणणार आहात का? नाही ना, मग कशाला ही नाटके करताय? आणि हे सगळं या आकाशमुळे झालंय आणि तुम्ही त्यालाच मुलगा म्हणून त्याला ओवाळताय का आजच्या दिवशी? तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते, जाऊ दे, कुणीही तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, दुर्लक्ष करा, तिच्याकडे दुर्लक्ष करा, असं इकडे आता रागिनी म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आकाश म्हणत असतो की आत्या, भूमीसाठी सुद्धा पूजा कर ना गं तू. ती तुझ्यासाठी तुझ्या मुलीसारखीच आहे ना, मग तिच्यासाठी सुद्धा पूजा कर ना. तेव्हा इथे रागिनी आपल्या मनामध्ये म्हणत असते की भूमी, तुझ्यासाठी मी पूजा करेन? अजिबात नाही. तुला कायमचं देवाघरी पाठवेन तेव्हा पाठवेन, पण आता सध्या तरी तुला आकाशपासून दूर मी नक्कीच करणार. अजिबात तुला आकाशच्या आजूबाजूला सुद्धा फिरकू देणार नाही, असं रागिनीने ठरवलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मानसीला त्या मुलाचा फोन येतो. तेव्हा इथे मानसी आता फोन बघते आणि फोन सायलेंटवरती असतो. तेव्हा ती आपला फोन घेऊन लगेचच बाजूला जाते आणि म्हणते, हां बोल ना. तेव्हा तो मुलगा म्हणतो, हां ताई, भूमीताईने सांगितल्याप्रमाणे तिला जे काही फुटेज हवं आहे ते सगळं मी मिळवलं आहे आणि ते एका पेनड्राईव्हमध्ये ठेवलं आहे. तेव्हा ते पेनड्राईव्ह मी द्यायला येऊ ना? तेव्हा मानसी म्हणते, नाही नको, आता नको. ते पेनड्राईव्ह तू तुझ्याकडेच ठेव आणि नंतर ते तू मला दे, ठीक आहे ना? तेव्हा इथे आता मानसीने आपलं काम केलेलं असतं. त्यानंतर इथे संकर्षण शांतपणे बसलेला असतो पूजाकडे बघत. तेव्हा तिथे भूमी येते आणि म्हणते, काय झालं संकर्षण, तुम्ही पूजा मांडली तिथे असं का बघताय? माझं काही चुकलं आहे का? नाही, माझं काही चुकलं असेल तर प्लीज मला सांगा. तेव्हा संकर्षण म्हणतो, नाही नाही, तुझं काहीही चुकलेलं नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते, मग काय झालं, असं का बघताय तुम्ही? जे काही असेल ते प्लीज सांगा.
संकर्षण तुम्हीच म्हणाला होतात ना की आपल्या दोघांमध्ये ट्रान्सपरन्सी हवंय म्हणून. मग सांगा ना प्लीज, काय विचार करताय? बोलून मोकळे व्हा. तेव्हा इथे संकर्षण म्हणत असतो की पल्लू ही पूजा करायची, पण त्याचबरोबर ती ओजससाठी अजून एक गोष्ट करायची. तेव्हा भूमी विचारते, काय करायची पल्लवी ओजससाठी अजून? मला सुद्धा सांगा. तेव्हा इथे संकर्षण भूमीकडे आता बघतच राहतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी मनूची वाट बघत असते. मानसी धावत पळत त्या ठिकाणी आलेली असते आणि ती म्हणते की ताई, तू सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये ते सगळं CCTV फुटेज आहे जे तुला हवं होतं. आता लवकरात लवकर हे फुटेज तू बघितलंस ना की खरा गुन्हेगार कोण आहे ना ते तुला कळेल. तेव्हा इथे भूमी म्हणते, हो मानसी, थँक्यू सो मच. तू हे महत्त्वाचं काम केलंस. खरा गुन्हेगार कोण आहे हे तर आपल्याला माहिती आहे, रागिनी आत्या, पण आता तिच्या विरोधात आपल्याकडे कुठलाही पुरावा नव्हता. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, ताई, लवकरच आता हे सिद्ध होऊ दे की भाऊजी निर्दोष आहेत आणि त्यानंतरला सगळ्या गोष्टी सुरळीत होऊ दे. तू सुद्धा लवकरात लवकर क्षितिजाला घेऊन घरी परत येऊ दे असंच मला वाटते, असं आता मनू म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे रागिनी हिने हे सगळं कांड केलं आहे. भूमीला माहिती असतं, पण आकाशला पुरावे लागतात ना, म्हणून ती पुरावे गोळा करत असते. तेवढ्यातच भूमी येते आणि म्हणते, संकर्षण, मला जरा तुमचं लॅपटॉप हवं होतं. तेव्हा इथे संकर्षण म्हणतो, कशाला? तेव्हा भूमी म्हणते, आता तुम्हाला ते सुद्धा सांगू का? तुम्हाला सगळंच आता सांगावं लागतं. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की हे बघा, कॉन्ट्रॅक्टच्या विरोधात जाऊन मी काही करणार नाही आहे. मला फक्त एक गोष्ट चेक करायची आहे. तुम्ही जरा द्या बरं तुमचं लॅपटॉप. तेव्हा इथे आता लॅपटॉप तिने घेतलेलं असतं आणि त्याला पेनड्राईव्ह लावून आता ती फुटेज चेक करत असते. पण प्रेक्षकांनो, ते संपूर्ण फुटेज खराब झालेलं असतं, करप्ट झालेलं असतं. तेव्हा भूमी म्हणते, हे काय, संपूर्ण फुटेज करप्ट झालं आहे? तेव्हा ती लगेचच मानसीला फोन करते आणि म्हणत असते, मनू अगं हे काय, त्या दिवसाचं फुटेज पूर्णपणे करप्ट झालं आहे. तेव्हा मनू म्हणते, काय? अगं पण ताई, ते फुटेज त्याने आत्ताच दिलं होतं गं, लगेच कसं काय करप्ट झालं? तेव्हा इथे भूमी म्हणते, करप्ट झालं की करप्ट केलं आहे? म्हणजे मला तर इथे आत्यांवरती संशय आहे की त्यांनीच हे सगळं मुद्दामून केलं असेल. बरोबर त्याच दिवसाचं फुटेज करप्ट कसं काय झालं आहे? तेव्हा इथे या सगळ्याच्या मागे नक्कीच आत्यांचा हात आहे, असं आता भूमी म्हणत असते. ती म्हणत असते की मानसी, हे फुटेज करप्ट झालेलं नाही आहे, ते करप्ट केलं गेलं आहे. अगदी नेहमीप्रमाणे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तेव्हा इथे संकर्षण भूमीचं बोलणं ऐकत असतो. त्याला कळत असतं की ती पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करते. तेव्हा प्रेक्षकांनो, रागिनी म्हणत असते की भूमी, जेव्हा आता तू ते फुटेज बघशील ना, तेव्हा तुला कळेल की ते फुटेज पूर्णपणे करप्ट झालेलं आहे. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, हो ना आई, म्हणजे भूमीला असं वाटत असतं की ती आता ते CCTV फुटेज मिळवणार आणि तुमच्या विरोधात पुरावासुद्धा मिळवणार. पण तसं काहीही होणार नाही आहे. तुम्ही तिच्या 10 पावलं पुढं आहात, तिला तर माहितीच नाही आहे. जेव्हा इथे रागिनी आता खाली आलेली असते बंगल्याच्या, तेव्हा तिचं लक्ष जातं त्या ठिकाणी एक मुलगा आलेला असतो. तो इकडे CCTV कॅमेरे आता सेट करत असतो. तेव्हा इथे रागिनी म्हणते की हा मुलगा इथे काय करतोय? हा तर भूमीच्या ओळखीतला आहे ना, प्रशांतचा मित्र की काय, आणि तो इथे कशाला आला असेल? तेव्हा ती म्हणत असते की त्याची अपॉइंटमेंट तर पुढच्या आठवड्यातली होती, तो पुढच्या आठवड्यात येणार होता, पण तो आत्ताच आला आहे. म्हणजे मला असं वाटतंय की नक्कीच हे कारस्थान ना त्या भूमीचं असेल. भूमी घरातून गेली आहे, पण ती काही शांत बसत नाही आहे. तिनेच या मुलाला पाठवलं असेल. अरे हां, जेव्हा मी दीपकला पाठवलं होतं गाडीचे ब्रेक फेल करायला, तेव्हाचं CCTV फुटेज हवं असेल भूमीला. अरे देवा, त्या दिवसाचं CCTV फुटेज मी तर डिलीट करायलाच विसरले. तेव्हा इथे रागिनी म्हणते, थांब, आता बघ मी काय करते भूमी. तेव्हा भूमी जाते आणि वॉचमनला सांगते, हे बघ, तो मुलगा आला ना तिथे CCTV कॅमेरे नीट करायला, तू त्याच्याबरोबर जरा बोलत बस, त्याला आतमध्ये पाठवू नकोस. माझं एक काम आहे ते मी तोपर्यंत करते. तेव्हा इथे वॉचमन म्हणतात की ठीक आहे. त्यानंतर रागिनी तिथे जाते आणि बरोबर त्याच दिवसाचं CCTV फुटेज करप्ट करते. पूर्ण ते डिलीट करून टाकते, खराब करते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी टेन्शनमध्ये आलेली असते. तेव्हा संकर्षण म्हणतो, काय झालं भूमी, तुझ्या बोलण्यावरून असं वाटतंय की तू कुठले तरी पुरावे गोळा करतेस म्हणून. तेव्हा इथे भूमी म्हणते, हो, मी पुरावे गोळा करते आकाश निर्दोष असल्याचे. तुमच्या गाडीला जो धक्का बसला, आमचा जो अपघात झाला, त्याच्यामध्ये आकाशची काहीसुद्धा चूक नाही आहे. कळते का तुम्हाला?
हे बघा, हे सगळं कुणीतरी जाणून बुजून केलं होतं. आमच्या गाडीचे ब्रेक हे फेल करण्यात आले होते. याच्यामध्ये आकाशची काही चूक नाही आहे. तेव्हा मला तुमच्यासमोर आकाशला निर्दोष सिद्ध करायचं आहे. तेव्हा इकडे संकर्षण म्हणतो, त्याने काही फरक पडणार नाही आहे आपल्या कॉन्ट्रॅक्टवरती किंवा आपल्या आयुष्यावरती. हे बघ भूमी, आता तू पूर्णपणे या घराशी जोडली गेलेली आहेस. तू आता या घराशी जोडली गेलेली आहेस. त्यामुळे तुला आकाशला निर्दोष सिद्ध करायची सुद्धा काही गरज आहे असं मला वाटत नाही. कळलं तुला? त्याने काहीही फरक पडणार नाही आहे भूमी. तेव्हा इथे भूमीला आता वाईट वाटत असतं. भूमी म्हणत असते, काही जरी झालं तरीसुद्धा मी आकाशला निर्दोष सिद्ध केल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे भूमी म्हणत असते, अजून एक गोष्ट म्हणू. ज्या वेळेला भूमीला आठवतं, तिला पटकन क्लिक होतं की ज्या वेळेला ती मनूला भेटलेली असते तेव्हा तिने हे सुद्धा सांगितलेलं असतं की मनू, एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्या इथे तर CCTV कॅमेऱ्यामध्ये फुटेज मिळेलच, पण त्याचबरोबर बाजूचा बंगला आहे ना, तिथे सुद्धा एका झाडाला CCTV कॅमेरा आहे. तिथून आहे ना, महाजनांच्या घरी कोण येतंय जातंय हे सगळं काही त्याच्यामध्ये दिसतं. तेव्हा तू ते सुद्धा फुटेज मिळव. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की माझ्याकडे तर दुसरंही फुटेज आहे, ते सुद्धा आता चेक केलं पाहिजे. तेव्हा इकडे भूमी ते आता पेनड्राईव्ह लावते लॅपटॉपला आणि ती लॅपटॉपमध्ये पुन्हा बघत असते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे भूमीच्या हाती फायनली पुरावा लागलेला असतो. भूमी आता लॅपटॉपमध्ये बघत असताना तिला दीपक दिसतो आणि दीपकला बघितल्यानंतर तिला कळतं. ती म्हणत असते, हा माणूस कोण आहे? हा लपून छपून का बरं इथून उडी मारतोय? हा माणूस नक्की असेल तरी कोण? तेव्हा इकडे भूमी म्हणत असते, अच्छा, म्हणजे हाच तर तो माणूस नसेल ना, त्याने आमच्या गाडीचे ब्रेक फेल केले असतील, रागिनी आत्यांचा माणूस. तेव्हा प्रेक्षकांनो भूमी म्हणत असते की चला, म्हणजे हा माणूस इतका लपून छपून जातोय याचा अर्थ एकच होतो की हाच तो माणूस आहे ज्याने गाडीचे ब्रेक फेल केलेले आहेत. तेव्हा या माणसाला लवकरात लवकर गाठायला हवं असं आता भूमी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता भूमीला कळलेलं असतं की नक्की हे कारस्थान सगळं कुणाचं आहे ते. हे कारस्थान रागिणीचं आहे आणि या सगळ्यामध्ये तिला खूप माणसं सामील आहेत हे सुद्धा तिला कळलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता आकाशने नैवेद्य तयार केलेला असतो. स्वतःच्या हाताने खीर बनवलेली असते आणि ती देवी आईसमोर नैवेद्य म्हणून ठेवलेली असते. तेव्हा इकडे आता आकाश म्हणत असतो की देवी आई माफ करा, इथे आता भूमी नाही आहे, नाहीतर भूमीने कणकेमध्ये इथे आता तूप त्याचबरोबर गूळ टाकून इथे छान पुऱ्या केल्या असत्या, गोड पुऱ्या, आणि नैवेद्य म्हणून तुला दाखवल्या असत्या. पण ती इथे आता नाही आहे ना, आणि मी तिचा अर्धांग म्हणून मी तुला इथे तिची कमतरता भासू नये, या घराला तिची कमतरता भासू नये यासाठी प्रयत्न करतोय. मी माझ्या स्वतःच्या हाताने तुझ्यासाठी खीर बनवली, ती गोड मानून घे आणि लवकरात लवकर भूमी घरी येऊ दे यासाठी आशीर्वाद दे. तेव्हा प्रेक्षकांनो तिथे आता मानसी आलेली असते. मानसी म्हणत असते, भाऊजी हे खीर तुम्ही तुमच्या हाताने केली आहे का? तेव्हा इथे आकाश म्हणतो, हो, ही खीर मी माझ्या हाताने केली. भूमी घरामध्ये नाही आहे ना, तिची या घराला आणि देवी याला कमतरता भासू नये म्हणून मी हा छोटासा प्रयत्न केला आहे, बाकी काही नाही. आणि भूमीसुद्धा लवकरात लवकर घरी यायला पाहिजे ना, त्यासाठी सुद्धा देवी आईजवळ प्रार्थना करतोय. तेव्हा रागिनी म्हणत असते, आकाश, अरे किती विचार करशील रे तू भूमीचा? भूमीची खूप काळजी वाटते ना तुला? सातत्याने आपला भूमीचा विचार करत असतोस. अरे पण ती भूमी, तिला आहे का तुझी काळजी? सांग ना. आपली क्षितिजा आता लवकरात लवकर आपल्याकडे आली पाहिजे. क्षितिजाची कस्टडी तू तुझ्याकडे मागून घे बरं. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, क्षितिजा आपल्याकडेच येणार, तिची कस्टडी आपल्यालाच मिळणार आहे, आत्या तू काळजी करू नको. तरी ते रागिनी पटवर्धन आकाशला भरीस पाडत असते की तू लवकरात लवकर इथे क्षितिजाची कस्टडी मागून घे बरं. तेव्हा इथे आकाशला वाटत असतं, एकदा का क्षितिजा माझ्याकडे आली की मग क्षितिजासाठी भूमीसुद्धा लवकरात लवकर माझ्याकडे परत येईल असं इथे आकाशला वाटत असतं. पण तसं प्रेक्षकांनो काहीही होत नाही. तर पुढील भागामध्ये आकाश येतो आणि भूमीला म्हणत असतो की मी इथे क्षितिजाला घेऊन जायला आलो आहे. तेव्हा भूमी म्हणते, हो आकाश, तू क्षितिजाला तुझ्याकडे घेऊन जाऊ शकतोस, कारण इथे आपल्या क्षितिजाने तिच्या आईवडिलांना इथे कोर्टामध्ये बघावं, त्यांच्यामध्ये वाद बघावे असं मला अजिबात वाटत नाही. तुला जर असं वाटतंय ना की तू क्षितिजाला घेऊन जावंस म्हणून, तर तू क्षितिजाला घेऊन जा. त्यासाठी आपल्याला कोर्टाची पायरी चढायची गरज नाही आहे असं भूमी आता म्हणत असते.
तेव्हा इथे आकाश क्षितिजाला घेतो. तेव्हा इथे भूमीने आकाशकडे क्षितिजाला दिलेलं असतं, जेणेकरून त्यांच्यामधले गैरसमज वाढता कामा नये. तेव्हा इथे आकाश जात असताना तो संकर्षणला म्हणत असतो की संकर्षण, आता मी माझ्या मुलीला घेऊन जातोय, लवकरच मी माझ्या बायकोला सुद्धा घेऊन जाईन, असं इथे आता आकाश संकर्षणला म्हणतो.